शक्तीपीठ महामार्ग कशाला करता? खासदार सुप्रिया सुळे यांच्या सरकारला सवाल 1,10,000 कोटींच्या खर्चावरून निशाणा. मागील काही काळापासून महाराष्ट्रातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरून राजकीय वाद सुरू आहे आणि या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे. या महामार्गामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होईल अशी तक्रार स्थानिक शेतकऱ्यांची आहे. असं असूनही महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्गाचा अट्टहास धरलेला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्याची आर्थिक स्थिती, शेतकऱ्यांच्या जमिनी आणि पर्यावरणाची होणारी हानी या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला घेरलेलं आहे. एक्स अकाउंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय, राज्यावर आधीच 9 लाख कोटीहून अधिक कर्जाचा बोजा आहे, तरीही सुमारे 1,10,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प हट्टाने केला जातो. ही अत्यंत चिंताजनक आणि विचार करायला लावणारी बाब आहे. राज्याच्या तिजोरीवर वाढणारा हा भार सर्वसामान्यांच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा करणारा असून ही आर्थिक उधळपट्टी धोकादायक ठरणार आहे. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत असताना सुप्रिया सुळे यांनी अस्तित्वात असलेले रस्ते दुरुस्त करण्याचा नवा पर्याय दिला आहे. सध्या अस्तित्वात असणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करून ते चांगले केले जाऊ शकतात. रस्ते दुरुस्ती ही जनतेची मोठी मागणी आहे आणि त्याकडे लक्ष न देता जनतेवर कर्जाचा बोजा चढवून उलट आणखीन एक अवाढव्य प्रकल्प कशासाठी? मोठ्या प्रमाणात शेतजमीन आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रकल्पाची व्यवहार्यता खरोखरच तपासून पाहण्याची गरज आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. प्रचंड विरोध त्याचा येतोय. माझी एकच काळजी मला वाटते की एक तर त्याला प्रचंड विरोध होतोय, त्याच्यामुळे कुठल्याही प्रोजेक्टला विरोध होत असेल तर तिथल्या स्थानिक लोकांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन चर्चा करूनच निर्णय घ्यावा. दुसरी एक बातमी वर्तमानपत्रात आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्समध्ये कालही आली, आजही आली की शक्तीपीठावर प्रचंड खर्च होतो आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करूनच या सरकारने निर्णय घ्यावा. एकतर शक्तीपीठ करत असताना महाराष्ट्रातल्या सगळ्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला सांगायला नको. तुमच्या चॅनल्सचे आणि या राज्यातल्या लहान मुलांचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्या पद्धतीने मुलं ट्विट करतायत, तंत्रज्ञानाचा उपयोग करतायत आणि व्हिडिओज बनवून पाठवत आहेत. आजच मला एक फोन मेसेज आला आहे की पुण्यामध्ये एक मुलगी ही ॲक्सिडेंट झाला आहे तिचा खड्ड्यांमुळे. आत्ताच बातमी आली. नाशिकमध्ये आंदोलनं रोजच चालू आहेत आणि ही फक्त नाशिक किंवा पुण्याची नाही, ह्या राज्यात सगळ्या भागांमध्ये खड्डे में रस्ता की रस्ते में खड्डा अशी परिस्थिती असताना हे रिपेअर पहिलं करा, म्हणजे आहे ते मोडकं नीट तरी करा ना, आणि पुढे कशाला नवीन नवीन रस्ते बांधताय. आणि आर्थिक अडचण आहे का, तर राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे हे सगळा डेटा सांगतो आहे. या सगळ्या परिस्थितीत पहिले आहेत ते रस्ते नीट करावे महाराष्ट्र सरकारने आणि त्यानंतर एवढा मोठा प्रोजेक्टचा घाट घालावा अशी माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकार. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.